यावं, कारण की सगळ्यात महत्त्वाचा धागा असतो तो सूत्रसंचालक. त्या संयोजकाने कार्यक्रमासाठी खर्च केलेला असतो, मेहनत केलेली असते, परंतु तो सुबद्ध पद्धतीने कशा प्रकारे संचालित करावा त्यासाठी सूत्रसंचालक खूप महत्त्वाचा असतो. आणि मी माननीय श्रीकांतजी चौगुले सर यांचं खूप खूप स्वागत करते. जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करायचं त्यांचं. यानंतर आपल्या या मुलाखतीसाठी आपण माननीय यजुवेंद्रजी महाजन, संस्थापक दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन यांनाही बोलवलं होतं, परंतु वेळेअभावी ते आधीच आपल्या मुलाखतीचा पाठ करून ते गेले. त्यानंतर माननीय रेश्मा मुसळे परिनेकर, लावणी सम्राज्ञी लोककला. मी यांना विनंती करते, माननीय रेश्मा मुसळे परिनेकर मॅडम यांना, की आपण स्थानापन्न व्हावं. मॅडम, या प्रगट मुलाखतीचे स्वागत प्रमुख माननीय साधना समाने आणि वर्षा टाटिया आहेत, त्यांनीही मंचावर यावं. माननीय शोभाताई बंब व सीमाजी गांधी यांनीही मंचावर यावं. माननीय सुरेखाताई कटारिया यांनीही मंचावर यावं. आपण प्रगट मुलाखतीच्या सेशन नंतर माजी अध्यक्षांचे पण सत्कार घेणार आहोत. या सेशन नंतर मी माननीय सुरेखाताई कटारियांना विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करावा. माननीय साधनाताईंना विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करावा. माननीय रेश्मा मुसळे परिनेकर मॅडम, लावणी सम्राज्ञी लोककला. खरं तर रसिक हो, कला ही कलाच असते आणि कलेचं देणं ज्याला लाभतं त्याचं आयुष्यही अगदी आगळं वेगळं असतं, कारण की तो त्याच्यामध्ये स्वतःमध्ये गुंग असतो. आणि आताच तुम्ही ते गाणं ऐकलं की क्या फिकर हमें दुनिया की, हमें खुद होके जीना है, खुद होके लढना है. आणि आताच नीलम मॅडमनी सांगितलं की स्वतःचा रस्ता स्वतःच बनवायचा असतो, अडथळे स्वतःच दूर करायचे असतात. आणि असे सगळे अडथळे दूर करत लावणी सम्राज्ञी बनणं ही काय एक साधी बाब नाहीये. जोरदार टाळ्या मॅडमसाठी. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि सूत्रसंचालक मॅडम माननीय श्रीकांतजी चौगुले सर, मी मॅडमलाही विनंती करते, साधना मॅडमला विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करावा. हो, मुलाखतकार, ज्येष्ठ साहित्यिक, सूत्रसंचालक, एक लेखक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या पिढीला जे प्रिय असतं, म्हणजे आमचीच पिढी सोडून द्या, म्हणजे फेसबुक. त्यांचं फेसबुकचं पेज अगदी वाचण्यासारखं असतं आणि त्या वाचण्यातून आपल्याला नक्की काही ना काहीतरी ज्ञानाचा खजिना मिळतच असतो. असे ज्येष्ठ मुलाखतकार, साहित्यिक, सूत्रसंचालक माननीय श्रीकांतजी चौगुले सर. त्यांचा स्वानंद महिला संस्था व ऑल इंडिया जन कॉन्फरन्स महिला विभाग दिल्ली शाखा यांच्यातर्फे सत्कार होत आहे, सन्मान होत आहे या अखिल भारतीय 15व्या श्री साहित्य कला संमेलनामध्ये. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. यानंतर मी माननीय श्रीकांतजी चौगुले सरांना विनंती करते की आपण याची सूत्रे घ्यावीत आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय सुरेखाताई कटारिया यांना विनंती करते. गुंगट्यातून बाहेर आलेली विचार, अगदी बुरसटलेल्या विचारातून बाहेर आलेली महिला आणि त्याचबरोबर एक लावणी सम्राज्ञी म्हणून या व्यासपीठावर बोलवणारी. अनेकांनी मला बरेच जणांचे फोन आले, आता नाही पण याच्या अगोदरही आम्ही यांची मुलाखत ठेवली होती, सुरेखा पुणेकरांची ठेवली होती, त्याच्या अगोदर आम्ही ठेवली होती मधु कांबीकरांची मुलाखत ठेवली होती आणि आता ही आपली लावणी सम्राज्ञी म्हणून आपण तिसरी मुलाखत तुमची ठेवतोय. या साहित्य संमेलनाचा बेस साहित्य आणि कला आहे ताई. माणूस जगतो तो कलेवर जगतो. आपल्या छंदाचं रूपांतर जेव्हा कला आणि कलातून अर्थार्जन करण्यासाठी करतो त्यावेळी ती बाई असते, ती माणूस असते. आज संमेलनाध्यक्षांनी अतिशय सुंदर विचार मांडले मानगावकर ताईंनी, नीलमताईंनी इतकं छान म्हणजे वास्तव जे आहे ते समोर ठेवलं आणि महाजनांनी या ठिकाणी ती कृती करत होते ती सांगितली. रिअली आतून मन भरून येत होतं. खरोखरच स्वचं अस्तित्व जपत असताना नेमकं आपण कुठे याचं जाण आणि भान
ठेवण्यासाठी अशा प्रकारची साहित्य संमेलनं खूप महत्वाची आहे. आज ताईंना बोलवण्याचा उद्देशच हा की यांच्या या मुलाखतीतून एक कला अर्थार्जना बरोबर समाज प्रबोधन कसं करू शकते याचं सुंदर असं उदाहरण म्हणजे आज रेश्माताई मुसळे आणि त्यांची आपण मुलाखत ऐकणार आहोत. आणि त्याच्यातून जे जे छान छान आहे आपल्याला ते सगळं स्वतःच्या जीवनामध्ये उपभोगण्यासाठी आणि त्याचा उपयोग करण्यासाठी वापरणार आहोत. आपला जास्त वेळ न घेता मी सरांना विनंती करते की अगोदरच्या 2 मुलाखती होत्या, एक महाजन सर बोलून गेले. मंजूताईंचा फोन आला लोढाजींचा की त्यांना अचानक गुजरातमध्ये जावं लागलं, त्यामुळे त्या आल्या नाहीयेत. त्यांचा फोन आला, त्यांच्या पीएनचा आला, त्यांचा आला, त्यामुळे त्यांनाही मी मुलाखतीसाठी का बोलवलं होतं. उद्देश हा होता की राजकारणामध्ये असणारा एक पुरुष, त्याची ती बायको स्वतःची मैत्रीण नव्हती, स्वतःची ओळख निर्माण करतीये. सुरेखा कटारिया ही माझी स्वतःची ओळख आहे. सुरेखा प्रकाश कटारिया ही माझी आणि माझ्या नवऱ्यानं माझी करून दिलेली ओळख आहे. सुरुवातीला ती होती, बरोबर आहे ना ताई, सुरुवातीला ती होती, पण त्या सुरुवातीच्या ओळखीमध्ये अधिक रूपांतर करण्यासाठी सुरेखा कटारिया, इट इज ओके, व्हाय नॉट, शुअर. इथं बसलेल्या सगळ्या महिलांना सांगतेय की तुमच्या स्वत्वाची जाण ही तुम्हाला झालीच पाहिजे. मी सुरेखा कटारिया, मी लीना कटारिया, मी कोण तर सुप्रिया सोळंकुरे, ही अशी नावं पाहिजेत. स्वतःची जाण निर्माण करण्यासाठी अशा ह्या कलेचा वारसा चालवणाऱ्या अशा ह्या सखीचं आपण या ठिकाणी खूप खूप टाळ्या वाजून कौतुक करूयात. आणि जास्त वेळ न देता मी सरांना सांगते की आपण मुलाखतीला सुरुवात करावी. आपल्यासाठी साधारणतः 20 मिनिटाचा वेळ आहे, त्याच्यामध्ये परफॉर्मन्सही आम्हाला पाहायचा आहे ताईंचा, कारण त्याच्यासाठी तर सगळ्या अगदी लेडीज आमच्या सगळ्या उत्सुक आहे, बरोबर आहे की नाही. आपण टाळ्या वाजवायला कसं कळणार. धन्यवाद. धन्यवाद सर. या दोन्हींचंही अधिकाधिक चांगलं काही करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. खरं तर महिलांनी सगळीच क्षेत्र पादाक्रांत केलेली आहेत. सगळ्या क्षेत्रामध्ये महिला कर्तृत्व संपन्नतेनं चमकलेल्या आहेत, चमकत आहेत आणि भविष्यकाल उज्ज्वल आहे. पण काही गोष्टीमध्ये जेव्हा स्टेजवर महिला असते तेव्हा वेगळ्या भावनेनं, वेगळ्या नजरेनं बघितलं जातं, एक कला म्हणूनही बघितलं जातं. पण एकंदर पेशा म्हणून बघितला जातो त्यावेळेला तमाशा किंवा लावणी याकडं वेगळ्या अर्थाने बघितलं जातं. पण ही गोष्ट हळूहळू पुसली जाते. त्याचं कारण की अशा लोककलावंतांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती सन्मानाने स्थान मिळतंय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. लावणी आणि महाराष्ट्र, लावणी आणि मराठी माणूस असं वेगळं करताच येत नाही. कारण मराठी माणसाची व्याख्या एका वाक्यात करून द्यायची झाली तर चाळ आणि टाळ याशी नातं नाही असा मराठी माणूस नाही. आणि म्हणून हे आपल्याला वेगळं करता येत नाही. तेव्हा आजच्या या संमेलनाच्या सत्रामध्ये आपल्या समोर आहेत लौकिक अर्थानं शिक्षण नेमकं आणि बेताचं, म्हणजे रेग्युलर शाळेमध्ये 7वी पर्यंत गेलेल्या, पण आश्चर्य वाटेल सगळ्या महिलांनी आदर्श घ्यावा असं उदाहरण म्हणजे सध्या पुणे विद्यापीठात PhD करणाऱ्या आशिमा रेश्मा आपल्या समोर आहे. आणि ही वाटचाल सुद्धा खूप महत्वाची आहे. सुरेखाताईंची मुलाखत मीच घेतली होती, सुरेखा पुणेकरांची, आठवत असेल बऱ्याच जणींना. त्यांना सही सुद्धा करता येत नाही. म्हणजे लोककलावंतांचं एका बाजूला असं आहे की चमचमत्या प्रकाशात उजळणारं आयुष्य आहे, पण साक्षरतेच्या बाबतीत अंधारलेलं आयुष्य आहे. आणि अशा अंधारलेली वाट आपली उजळ करणारी ही एक कर्तृत्व संपन्न महिला आपल्या समोर आहे, हा अभिमानाचा भाग आहे. लावणी अगदी वयाच्या 10व्या वर्षी त्यांच्या वाट्याला आली, कारण घरात आईकडनं परंपरागत लावणी त्यांच्यापर्यंत आली. आणि म्हणून परंपरेनं आलेल्या लावणीचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास हाच त्यांच्या PhDचा प्रबंधाचा विषय आहे. आणि तिथपर्यंत आपण
या मुलाखतीच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. खरं तर वेळ मर्यादित आहे. 3 व्यक्तींची म्हणजे वेगवेगळ्या संपन्न कर्तृत्व व्यक्तींची मुलाखत आता या सत्रात होणार होती. यजुर्वेद महाजनांचं तर आपण बघितलंच, केवढं उत्तुंग कर्तृत्व आहे. मंजू लोढा, आश्चर्य वाटेल की एका मंत्र्याची पत्नी, म्हणजे हा एक भाग पैलू झाला. आणि ऐश्वर्य किती असेल, मी तर त्यांना दुसऱ्या सुधामूर्ती म्हणतो. 3600 कोटी रुपये कुटुंबाचं उत्पन्न, देशातला पहिल्या नंबरचे बिल्डर असं नावावर लौकिक असणारा लोढा परिवार, आणि त्या लोढा परिवारातल्या त्या मंजू लोढा आहेत. आणि तरी सुद्धा राहणी साधी आहे. त्यांना सुद्धा बोलतं करण्यात मला आनंद वाटला असता, कारण खूप आपल्याला जाणून घेता आलं असतं. पण ती सगळी उणीव आज रेश्माजी भरून काढणार आहे, त्यामुळं चिंता नाही आपल्याला. पारंपरिक लावणी बालपणात बाळकडू असल्यासारखीच वाट्याला आली, कारण आईकडनंच ती मिळाली. पण त्याला शास्त्रीय पैलू अनेक माध्यमातून दिले गेले आणि मधु कांबिकरांपर्यंत तुमची वाटचाल झाली. आणि ही सगळी वाटचाल कशी झाली आणि काय काय शिकाय मिळालं? सुरुवातीच्याच काळात म्हणजे जेव्हा आई नाचायला जायची, आईला वाटायचं की जे माझ्या वाट्याला येते ते माझ्या मुलीच्या, माझ्या संतानांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून आईचाच मुळात म्हणजे विरोध होता की तुम्ही शाळा शिका आणि आमच्यासारखं नाच गाणं करू नका. पण तो जो नाच लहानपणापासून म्हणजे पोटात असल्यापासून तो आमच्या नसाच भिनलेला होता, तो काय आम्हाला काढता आला नाही. आणि मी आईच्या माग नाचायला जायचे, तेव्हा काही लाईटी नव्हत्या, काय नव्हता. टेंब्यावरती ढोल, फक्त ढोल असायची आणि 5 ते 7 किलो घुंगर पायात बांधून पूर्ण गावात आई नाचायला जायची. स्टेजवर नाही, स्टेज नव्हतं त्यावेळी. खेड्यापाड्यात ज्या लोककला रस्त्यावर, चौकात, खड्यात कसं काय शक्य असेल? शक्य म्हणजे त्याला परिस्थिती शिकवते माणसाला. ती सहनशक्ती त्या परिस्थितीनुसार येते. कारण उद्या काय खायचं, किंवा गावाच्या बाहेर ती घरं असायची कोलाट्यांची, त्यांना गावामध्ये जागा नसायची. मग त्यांनी जगायचं कसं, किंवा लोक जे भटक्या विमुक्त लोकांना लांबच ठेवायचे नाही. जसं की जेव्हा तळ्यासाठी, एका पाण्यासाठी जेव्हा बाबासाहेबांना आंदोलन करायची वेळ आली, ती प्रथा पहिल्यापासूनच होती ना. भटक्या विमुक्त किंवा बाहेरच्या जातीतल्या लोकांना गावाच्या बाहेर ठेवलं जायचं. मग त्यांनी जगायचं कसं, म्हणजे रोज पोटाला भाकरी लागते, मग ती कशी कमवायची. मग ह्या पद्धतीने नाच गाणं करून मग ती कमवायची. मग ती कमवायची तर तुम्हाला खायला तर लागतं, मग ती सहन करणं गरजेचं आहे ना तुम्हाला. त्याच्यामुळं मग ती पहिल्यापासून सवय लागली की नाच खडे असो, ते खडे म्हणजे फुलं वाटतात. खड्यांना फुले समजली, किती कठीण गोष्ट आहे. पण आता तुम्ही उल्लेख केलाच तर म्हणून म्हटलं की कोल्हाटी समाजाकडे ही सगळी कला आली. आणि साधारण महाराष्ट्रामध्ये नाचणारी किंवा लावणी ही परंपरा कोल्हाटी समाजाकडेच आहे. मी समाजाकडे परंपरा आली कशी, कारण तुम्ही लावणीच्या अभ्यासक आहात म्हणून विचारतोय. पूर्वीच्या काळात जेव्हा अफजल खानाने काय तळ ठोकला होता महाराष्ट्रामध्ये, तेव्हा त्यांनी जलाल खाना आपल्या सोबत आणला होता. कारण सैनिकांचं किंवा ह्यांचं श्रमहरण करण्यासाठी किंवा त्यांचे काय जखमा विसरण्यासाठी त्यांच्या मनोरंजनाची व्यवस्था त्यांनी केलेली होती. आणि त्यावेळी कळवाताच्या ज्या महिला होत्या, नाच गाणं करणारा वगैरे अशा, त्या महिला त्या जलालखान्यात होत्या. मग त्या महिलांच्या सेवा करण्यासाठी, त्यांची काय वरची कामं करण्यासाठी ह्या कोलाट्यांच्या किंवा ह्या भटक्या विमुक्त जातीतल्या महिला तिथे काम करायला जायच्या. मग ते नाच गाणं बघून त्या नाच गाणं शिकल्या. आज त्यानंतर मग स्वतःच नाच गाणं वगैरे ही सुरुवात झाली.
वा, आम्ही पेशवाईपासून समजत होतो, म्हणजे त्याच्या आधीचा इतिहास तुम्ही सांगितला, किती छान. आता मग तुमची परंपरेनं तुम्ही लावणी शिकत होतात, पण मग यमुनाबाई वाईकर किंवा अशा ज्या परंपरागत लावण्या किंवा पांडुरंग घोटकरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं, मधु कांबीकरांकडे गेलात, किंवा हा जो टप्पा होता याच्यात पारंपरिक काय काय शिकलात? मी पारंपरिक लावणी म्हणजे त्या शब्दावरती, एका शब्दावरती 200-250 अभिनयाचे प्रकार कसे करायचे ते एकदम बारकाईने मी एक तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवते. त्याला वेशभूषा, केशभूषा नसली तरी त्या शब्दातून, अभिनयाच्या माध्यमातून त्याला कशी सुंदरता आणायची मी यमुनाबाई वाईकडकर शिकले. पतंगाची लावणी होती. अस्तमान 2 घटका भीडे मर्यादा राहिली, रायाची सख्याची ग स्वारी गरक आली, सख्याची ग रायाची ग स्वारी घराकडे आली. ह्या पद्धतीने, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ज्या सखा रंगवला जायचो तो मी बघत होते लहानपणापासून. त्यामुळं ती काही 4 सगळ्याच गोष्टी मी आपण अवगत करू शकत नाही. त्यातल्या काही वाईट सोडून दिल्या आणि चांगल्या घेतल्या मी. वा वा. मग या लावणीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मधु कांबीकरांची सखी माझी लावणी हा एक वेगळा प्रयोग झाला आणि त्याच्यामध्ये तुम्ही करत होतात. मग त्या टप्प्यावर मधु कांबीकरांकडनं काय काय शिकायला मिळालं किंवा काय वेगळं तुम्हाला आत्मसात करता आलं? पूर्वीच्या ज्या नृत्या म्हणजे लावणी गायिका होत्या यमुनाबाई, त्या गायिकेच्या अंगाने त्या काय कुठं शास्त्रीय सुरांचं ह्याचं ज्ञान नाही घेतलं, पण त्या चालता चालता प्रत्येक वेळेच्या अभ्यासातून त्यांनी शास्त्रीय लावणी केली यमुनाबाईंनी. पण त्यानंतरच्या काळात लक्ष्मीबाई कोल्हटपूरकर किंवा मधु कांबीकर ह्यांनी काय केलं की लावणीमध्ये एक वेगळा काहीतरी, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या कलेचा वेगळं पण काहीतरी असावं. त्याच्यामुळं त्यांनी काय केलं की कथक शिकल्या आणि कथकचा उपयोग त्यांनी लावणीमध्ये केला आणि तिथून सुरुवात झाली की नृत्याची लावणी आली. तशी ती बैठकीची किंवा अदाकारीची लावणी होती. पण ह्या नंतरच्या काळात जेव्हा ह्यांनी कथक वगैरेचा अभ्यास केल्यामुळं त्यांनी, आणि त्याच्यात जसं पिक्चर मध्ये संगीत असतं, वेगवेगळे प्रकार केले जातात लावणीचे मध्ये, तसे मग त्या लावणीचे एक लावणी 15 ते 20 दिवस आम्हाला सेट करायला जायची. म्हणजे त्याच्यात म्युझिक आलं, त्याच्यात अदाकारी आली, नृत्य आलं, म्हणजे सगळ्या गोष्टीचा संगम करून ती लावणी त्यांनी इतकी सुंदर केली की ते, म्हणजे त्या काळात 99ला मला त्यांच्याकडे 2 वर्ष आम्ही फक्त प्रॅक्टिसच करत होतो त्या लावण्यांची. त्या 2 वर्षाच्या याच्यात जसं MA ला 2 वर्ष असतात तसे 2 वर्षात माझं एक विद्यापीठाचं शिक्षण झालं लावणीचं. हे लावणीचं करत असताना स्वतंत्र कार्यक्रम सुरू करावा असं का वाटलं आणि मग त्याचं काय यश मिळत गेलं? एक म्हणजे लावणीच्या प्रकाराला काहीतरी वेगळेपण आणायचं. दुसरी गोष्ट पोटाचा प्रश्न होता की 10-5 लोक जगवायची, मग ती कशी जगवायची. मग मधु कांबीकरकडे मी प्रयोग पण करत होते. 2099 ते 2005 पर्यंत मी त्यांच्या बरोबर कार्यक्रम केले
नंतर त्यांनी प्रोग्राम बंद केला. मग आता काय करायचं, आपला अभ्यास बंद होणार, दुसऱ्या कार्यक्रमात गेलं तर आपलं अस्तित्व राहणार नाही. कारण जे ते म्हणणार तेच आपल्याला करावं लागलं. तू हिंदी गाणं कर म्हणलं की हिंदीच करावं लागलं ना. माझं अस्तित्व काय, म्हणून मी ठरवलं की आमच्या घरातल्या काही 4 मुली होत्या, त्यांना मधुक कांबळीकरांनी चांगल्या प्रकारे शिकवली होती लावणी. आणि 2005 ते 2008 लावणी महोत्सव मध्ये आम्ही 4 वर्ष प्रथम क्रमांक घेतला. आणि त्यातून आमचा खूप अभ्यास झाला की आता एखादी मुलगी जाड असेल तर तिला कवळी कवळी म्हणता येईल का, ह्या पद्धतीने. आणि प्रत्येक गोष्टीचा आता आमचा जेव्हा आमची पहिला नंबर आला, त्यांच्या कार्यक्रम अकलूजला शेवटी असायचा. मग आमचा कार्यक्रम यायचा 4 वाजता. मग आता तिथं लावणी कुठली करायची, तांबड फुतळ असं आता राजसा कशाला कोंबड झाकायचं, तांबड फुटलं आता राजसा कशाला कोंबड झाकायचं. या पद्धतीने आम्ही वेशभूषा म्हणजे किंवा कुठल्या मुलीला कुठली लावणी सूट होईल त्या पद्धतीने अभ्यास करून आम्ही स्पर्धेत उतरायचो. मग त्यावेळी सगळ्या मुलींचा अभ्यास करून घेतला मधुक कांबळीकरांनी. मग तो अभ्यास तसाच राहून गेला असता. मग मी ठरवलं नाही, आता त्यांनी कार्यक्रम बंद केला, मग आपण चालू करायचा. अशा पद्धतीने मी मग स्वतंत्र कार्यक्रम चालू केला. स्वतःचे लावणीचे कार्यक्रम करता करता महाराष्ट्रातल्या केवळ नाही तर देशभरातल्या अनेक महोत्सवामध्ये जिथं जिथं नृत्य चालतं अशा सगळ्या संगीत महोत्सवामध्ये लावणी सादर करण्याचं भाग्य यांना लाभलं. आणि एवढंच नाही तर जगातल्या 7 देशांमध्ये त्यांनी रंगमंचांवरनं लावणी सादर केलेली आहे. आणि त्यासाठी त्यांच्याकडे अनुभवाचा खजिना आहे, पण वेळ आपल्याकडे मर्यादित आहे, त्यामुळे आपण थोडक्यात जातोय. तर हे सगळं करत असताना शिक्षणाची शिक्षणाकडे म्हणजे ती ओढ जिद्द कशी निर्माण झाली, थोडक्यात सांग. काय झालं, मुंबई विद्यापीठात मी लावणी शिकवायला जायचे. मग काय होतं की आपल्याकडे आहे सगळं, पण ते द्यायचं कसं, शिकवायचं कसं. मग म्हणलं नाही, आपल्याला शिकण्याची गरज आहे. आणि मग 7वी नंतर मी तयारीची परीक्षा दिली आणि पूर्वतयारी पास झाले. आणि त्यानंतर BA केलं मुक्त विद्यापीठात. आणि परत अजून तुम्हाला काय लिहायचं असेल, तुम्हाला शांत व्हायचं असेल तर तुम्हाला चांगली बैठकीची गरज असते, चांगल्या अभ्यासाची गरज असते, किंवा तुम्ही शिकवत असताना काही गोष्टी शिकायची पण गरज असते. त्याच्यामुळे मग मी पुणे विद्यापीठात MA केलं आणि अभ्यासाची मला सवय लागली. वा, पुणे विद्यापीठात 2 वर्षे रेग्युलर MA केलं. हो. मग त्यावेळेला कार्यक्रमाचं कसं ऍडजस्टमेंट केलं? मी आता काय झालं, माझी परीक्षाच होती की कला म्हणत होती की तू मला सोडू नको, आणि शिक्षण म्हणत होता की तू अर्धवट हे सोडू नको. आणि त्याच वेळेत मला सरांनी माझ्याकडून प्रॉमिस घेतलं की नाही, ऍडमिशन देतो पण तुम्ही रेग्युलर आल्या पाहिजे. मला माहिती आहे म्हणले तुमचे रोज कार्यक्रम असतात, मी रोज कार्यक्रम करायचे. मग त्यावेळी मी सरांना प्रॉमिस केलं की मी माझे प्रोग्राम ठेवून रोज मी MA ला येत जाईल. आणि त्याच वेळेस असं झालं की मी ICCR ला अर्ज केला होता, तो माझा मान्य झाला आणि आम्हाला फिजीला जायचं निमंत्रण आलं. पण त्यावेळी मी 2-3 दिवसात प्रोग्राम बुक केले, पण मी अभ्यास सोडला नाही. तिथं पण मी मुलं बसलेले असताना त्यांना म्हणायचे काही महत्वाचं असेल तर व्हिडिओ कॉलनी मला ऐकवा. लावणीचा अभ्यास, लावणीमधनं PhD ही तर सुरूच आहे, पण याच बरोबरीनं तुम्ही पारंपरिक लावणीविषयी अभ्यास करता. तर मग आता पारंपरिक लावणीचा अभ्यास करताना जे काही समाजात दिसतंय, म्हणजे गौतमी पाटीलच्या रूपानं असेल किंवा अन्य काही असेल, हा लावणीचा वेगळा प्रकार, त्याविषयी काय वाटतं? आता ते जसं
म्युझिक, आपलं भारतीय म्युझिक आता कोण ऐकतं का? तसंच झालेलं आहे. ज्यांना अभ्यास करायचा ते अभ्यास करणारे लोक ही नवीन वर्जनची लावणी ऐकतात का? तसंच आहे की ही काय म्हणतात शास्त्रीय लावणी आहे ती अभ्यासू लोकच करतात. हे असे इथे पाटील लोकांनी यावं का ह्या तुमच्या? काय म्हणजे अजून वेगळ्या प्रकारची लावणी होऊ शकते. जसं पूर्वीची गायकीची लावणी आणि कथकची लावणी मिश्रण झालं तसं एखाद्या दुसरं वेगळं मिश्रण होईल. चांगलं आहे, तुम्ही पॉझिटिव्ह अंगानं त्याकडे बघताय, ही चांगली गोष्ट आहे. खरं तर तुम्ही लावणीमध्येच वेगळे वेगळे प्रयोग केलेले आहेत. म्हणजे आता कथकचा विषय निघाला म्हणून कथक लावणी, नाट्यगीतावर लावणी किंवा जुगलबंदीची लावणी, हे सगळं आता पण तिकडे ताई उभा राहिल्यात त्यामुळे आपण आवर्त घेणार आहोत. बरोबर आहे, संयोजकांची भूमिका असते. अजून किती टप्पे पुढे जायचे आहेत, किती सत्र जायचे आहेत. त्यामुळे एक शेवटचा प्रश्न विचारतो की लावणी आणि लावणी सादर करणारी नृत्यांगणा किंवा लोककलावतीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. या अंगाने काही अनुभव आले असतील तर ते सोडून देऊ आपण, पण चांगला एक रसिक म्हणून किंवा एक प्रेक्षक म्हणून किंवा कला सादरीकरणानंतरचा एक वेगळा अनुभव म्हणून काय सांगता येईल? मला असं वाटतं की मी जेव्हा जयपूरला गेले होते तेव्हा 2च मिनिटाची लावणी आम्हाला सादर करायची होती. कारण 40 ग्रुप भारतातून सगळे आले होते आणि प्रत्येकाला एका तासात त्या 40 ग्रुपचं प्रेझेंटेशन होतं. त्यावेळी आमच्या वाट्याला 2च मिनिटं आली होती आणि मग आम्ही काय केलं, चाळ माझ्या पायात ही लावणी आम्ही केली आणि मोर घालून जे मी नाचले. मग एक मुलगी उठून कार्यक्रम संपल्या मागे आली आणि माझी पापी घेतली तिने आणि हातातली एक अंगठी होती तिने माझ्या हातात घातली. ह्याच्यापेक्षा छोट्या मुलींना दिलेली दान, क्या बात आहे. ह्याच्यापेक्षा कलेचं चीज होणं मला वाटत नाही ह्याच्या उपर काही असेल की. आता एक तरी होऊ देत ना, आता मग एक परफॉर्मन्स होऊ देत ना. ट्रॅक लावते का? ट्रॅक लावा. आता होळी येते ना म्हणून जरा शिनार झुबेदार किचा कोण भरतार, शिनार झुबेदार किचा कोण भरतार, हिरव्या चुड्याचा मनगटी झणकार, घट्टनी सुन जिंकते नऊवार,
ते जपून ठेव. शपथ गयाची तुम्हा सांगते, शपथ गयाची तुम्हा सांगते, सारा शिंगार घेऊन बसते, सारा शिंगार घेऊन बसते. रूप हीच रूप नाही हारू पाळी कुणी, रूप हीच रूप नाही हारू पाळी कुणी, कुंकू भरल कपाळी भरलाल, हिच्या अंगावर सोन्याची जरतार. माझ्या ओठीचा लाली लागते तुम्हाला, माझ्या ओठीचा लाली लागते तुम्हाला, तुम्ही आस रंग होळीला, तुम्ही आस रंग होळीला, लाल पैठणी रंग माझ्या जोडीला, लाल पैठणी रंग माझ्या जोडीला, तुम्ही आस रंग होळीला, तुम्ही आस रंग होळीला, तुम्ही आस रंग होळीला, तुम्ही आस रंग होळीला. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊन द्या. खूप छान. दोन गोष्टी अविस्मरणीय, म्हणजे त्यांनी सांगितलेलं सगळं तर आहेच आहे, पण जाता जाता एक म्हणजे लावणी अभ्यासकांकडनं लावणी सादर केलेली आपण बघितली, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही लावणीत कधी नसते, 6 वारीमधली लावणी आपण बघितली. 6 वारीमध्ये त्यांनी पहिल्यांदा लावणी केली आणि आपण ती बघितली. आणि एक लक्षात घ्या, 5-5 किलोचे घुंगरू बांधून एवढा सराव, एवढं नृत्य. आता हे खाजगी आहे जरा, पण जाता जाता म्हणून सांगून टाकतो, त्यांची मुलगी कॉलेजला आहे, वय बऱ्यापैकी आहे म्हणजे आपलं, पण एवढं कसं तर त्या म्हटलं की 10-10 तास लावणीचा व्यायाम होतो. याचं हे सूत्र आहे. जोरदार टाळ्या. मनापासून खूप बोलण्यासारखं, सांगण्यासारखं होतं, वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे इथेच थांबतोय. आमच्या दोघांच्या वतीनेही सुरेखाताई आणि संयोजन समितीचं मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा. धन्यवाद सर, धन्यवाद रेश्माताई. मला तुम्ही बोलवल्याबद्दल आणि इथं एवढ्या खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं आणि सगळ्यांचं धन्यवाद. खूप धन्यवाद. तुम्हाला सांगू का, उद्देश हाच आहे, कला कोणती असो, बाई कोणती असो, ती तिच्या पोटासाठी जी कला जोपासते, आणि त्या कलेला ताई आम्हाला या साहित्य संमेलनामध्ये तुमचं जे इथं तुम्ही प्रेझेंटेशन केलं आणि तुमचे भाव व्यक्त केले, आम्ही बुरसटलेल्या गुंगटातून, विचारातून जेव्हा आम्ही बाहेर येतो, जग काय आहे हे पाहतो, जगामध्ये अगदी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महिला कशा असतात, आणि त्याची सुंदरशी मुलाखत आपल्या श्रीकांत भाऊनी घेतलेली आहे. खूप खूप दोघांचे अभिनंदन. आता यानंतरचा कार्यक्रम असेल कवी संमेलनाचा. श्रीकांतजी चौगुले सर यांनी 20 ते 25 मिनिटाचा हा माहोल खूप छान रंगवला.